हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बघणार आहे की बँकेला आधार कार्ड लिंक आहे की नाही ते कसे चेक करायचे मोबाईलवरून। तर त्याकरिता व्हिडिओला परिपूर्ण फॉलो करा, लाईक अँड शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला येऊया आपण स्क्रीनवर। हॅलो फ्रेंड्स, तर सिंपली क्रोमला उघडायचं आहे, त्यानंतर इथे सर्च करायचं आहे UIDAI। तर UID लॉगिन ते इथे सर्च करायचं आहे, टाईप करायचं आहे, त्यानंतर यावर क्लिक करायचं आहे। तर हे बघा खाली साईट आलेली आहे, तर यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघा इथे लँग्वेज सिलेक्ट करायचा ऑप्शन आलेला आहे, तर त्यानंतर हिंदी इंग्लिश इथे तुम्ही तुमच्या आवडत्यानुसार इथे लँग्वेज घेऊ शकता। तर आपण इथे इंग्लिश घेऊया। त्यानंतर बघा छोटासा एरर इथे आलेला आहे, तर त्याला हटवायचं आहे। तर गेट आधार, तर त्याच्या खाली डाउनलोड आधार त्यावर चेक करायचं आहे आणि त्याला क्लिक करायचं आहे। खाली स्क्रॉल केल्यानंतर ते बघा डॉक्युमेंट अपडेट्स, आधार डाउनलोड, तर भरपूर ऑप्शन इथे आलेले आहे। तर आज आपल्याला बँक सीडिंग स्टेटस ते चेक करायचं आहे। तर बँक सीडिंग स्टेटस यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर इंटर आधार, तर इथे सिंपली आधार नंबर इथे टाकायचा आहे। त्यानंतर इथे कॅप्चा कोड फिल करायचा आहे आणि सेंड OTP यावर क्लिक करायचं आहे। तर OTP जनरेशन सक्सेसफुली, तर एक तुमच्या नंबरवर येईल, जो तुमच्या आधार कार्डला लिंक असेल त्या नंबरवर तुम्हाला एक OTP येईल। तर सिंपली तो OTP इथे फिल करायचा आहे आणि लॉग इन यावर क्लिक करायचं आहे। तर हे बघा लॉग इनवर क्लिक केल्यानंतर खाली स्क्रॉल करायचं आहे, त्यानंतर बँक सीडिंग स्टेटस यावर परत क्लिक करायचं आहे। तर बघा आधार नंबर इथे आलेला आहे, 4 अंक इथे दिसतात। तर बँक नेम बँक ऑफ बडोदा, बँक सीडिंग स्टेटस ॲक्टिव्ह, लास्ट अपडेट डेट। तर हे बघा बँक ऑफ बडोदा या बँकेला माझा आधार कार्ड लिंक आहे। तर असेच तुम्ही परिपूर्ण कोणत्या बँकेला आधार कार्ड लिंक आहे ते इथून माहीत करू शकता। आणि व्हिडिओला परिपूर्ण फॉलो केल्या त्याबद्दल धन्यवाद। तर असेच व्हिडिओ बघण्याकरिता डेली अपडेट चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता डेली अपडेट चॅनलला फॉलो करा आणि व्हिडिओला लाईक अँड शेअर करा। आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की PM किसानचा स्टेटस कसा चेक करायचा।